फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे अनिताज क्रिएशनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत स्पेशल फ्रूट कस्टर्ड सलाड। तर त्यासाठी मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, व्हॅनिलाची आहे, खूप छान टेस्ट आहे। 2 चम्मच मी पावडर घेतलेली आहे आणि दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे। दूध गरम झालेलं आहे आणि मी आता त्या पावडरमध्ये थोडं दूध ओतून थोडं मिक्स करून घेते कस्टर्ड पावडर। आणि आपण जेवढे खाणार आहे त्या प्रमाणातच बनवायचं आहे, जास्त बनवून ठेवायचं नाही आपल्याला, कारण 2 दिवसानंतर ते काळं पडतं। त्यामुळे आपण जसं खाणार आहोत तसंच बनवायचं आहे, त्या प्रमाणातच। तर मी दूध बाजूला काढून हलवून चांगलं घेतलेलं आहे कस्टर्ड पावडर। आणि दुधामध्ये साखर सुद्धा मिक्स करायची आहे। जेवढं गोड आपल्याला खाणार आहोत त्याच प्रमाणातच साखर घ्यायची आहे आणि थोडं थोडं करून कस्टर्ड पावडर ओतायची आहे, जी आपण भिजवलेली आहे ती। जास्त ओतायची नाही आहे एकदम, कारण त्याच्या गुठळ्याही होतात, त्यामुळे थोडं थोडं करून ओतून घ्यायचे आहे। आणि बाजूला काढून आता आपलं दूध चांगलं पैकी मिक्स झालेलं आहे, कस्टर्ड पावडर आणि दूध। तर बाजूला काढून थंड करून घ्यायचं आहे दूध। आणि दूध थंड झाल्यानंतरच आपल्याला जे फ्रूट्स आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत। तर मी सब्जा घेतलेला आहे आणि केळी, ॲपल आणि मी ग्रेप्स घेतलेले आहेत। मला एवढेच फ्रूट भेटले त्यामुळे मी एवढेच घेतलेले आहेत। आणि दूध थंड झाल्यानंतर ते मिक्स करायचं आहे। तर मी हळूहळू करून मिक्स करत आहे, थोडं थोडं टाकून मिक्स करते। आणि सब्जा टाकल्यानंतर खूप छान टेस्ट येते, जे आपण कस्टर्ड बनवलेलं आहे त्याला। तर त्यासाठी मी सब्जा पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये 2 चम्मच। आणि थंड झाल्यानंतरच करायचे आपल्याला दूध, गरम दुधामध्ये आपल्याला फ्रूट्स टाकायचे नाही आहेत। आणि थोडा सब्जा पण टाकून घेते आणि मिक्स करते, खूप छान टेस्ट लागते याने। आणि अशा प्रकारे मी माझा फ्रूट कस्टर्ड सलाड बनवलेला आहे। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। आणि हे जे सलाड आहे आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतरच खायचं आहे। तर बाय बाय फ्रेंड्स, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।